नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर आज आहे वरदलक्ष्मीची व्रतकथा। हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तर 12 ऑगस्ट शुक्रवार रोजी वरदलक्ष्मीची पूजा आपल्याला श्रावणी शुक्रवारी सगळ्यांना करायची आहे। महाराष्ट्रात हे व्रत जास्त प्रचलित नाही, पण तरी सुद्धा या व्रताचा महिमा इतका आहे की प्रत्येक सवाष्ण स्त्रीने किंवा आपल्या छोटीशी आशाच्या परिवारातल्या प्रत्येक स्त्रीने हे व्रत करावं अशी माझी इच्छा आहे। तर या व्रताची संपूर्ण माहिती आणि पूजा मी तुम्हाला पुढे दाखवत आहे। तर तुम्हाला पहिल्यांदा मी सांगते की या वर्षी हे व्रत 12 ऑगस्टला आलेलं आहे। तर 12 ऑगस्टच्या दिवशी आपण हे व्रत करायचं आहे। हे व्रत करणाऱ्यांना माता लक्ष्मी, वैभव, धन, माता वरदलक्ष्मी ही वैभव, धन देणारी, पुत्र देणारी, संतती देणारी अशी ही माता मानली जाते। अष्टरूप जे लक्ष्मीची आहे त्यापैकीच एक रूप आहे वरदलक्ष्मी। तर हे व्रत करण्यामुळे आपली सौभाग्याची वृद्धी होते, आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं, पतीचं आयुष्य वाढतं, पती पत्नीमधील प्रेम वाढतं आणि सौभाग्य अखंड राहतं। परत अखंड लक्ष्मी प्राप्ती सुद्धा या व्रतामुळे आपल्याला होऊ शकते। घरातली आपली परिस्थिती सुधारू शकते, दारिद्र्य नष्ट होतं आणि आपल्याला चांगले दिवस बघायला मिळतात। माता वरदलक्ष्मी आपल्यावर खुश होते। हे व्रत फक्त पती पत्नी मिळून करू शकतात किंवा सवाष्ण स्त्रिया करू शकतात। हे व्रत मुलींनी किंवा मुलांनी करायचं नसतं। तर लग्न झालेल्या स्त्रिया कुठल्याही वर्षी कधीही करू शकतात, कधीपासूनही सुरुवात करू शकतात। तुम्ही आजपर्यंत हे व्रत केलं नसेल तरी सुद्धा तुम्ही आता हे व्रत करू शकता, एवढं सुंदर हे व्रत आहे। तर या व्रताच्या दिवशी आपण उपास धरायचा आहे। शुक्रवार असतो, नेहमी शुक्रवारच येतो। पौर्णिमेच्या आधीचा शुक्रवार हा कायमस्वरूपी श्रावणात वरदलक्ष्मीचा शुक्रवार असतो। तर त्या दिवशी आपण उपास धरायचा आहे। सकाळी शुचिर्भूत होऊन सकाळपासून माता लक्ष्मीचा किंवा वरदलक्ष्मीचा जप करायचा आहे। पूजा सकाळच्याच वेळी करायची असते, संध्याकाळच्या वेळी नाही। दिवसभर वरदलक्ष्मी आपल्या घरात राहिली पाहिजे, कारण तिचा एकच दिवस असतो। त्यामुळं आपण सकाळी उठून शुचिर्भूत होऊन उपास करून, जर तुमच्या पतीला आवड असेल तर पतीने सुद्धा उपास केला तरी चालेल, नाही दोघांनी उपास केले, नुसती पूजा केली, पूजेपर्यंत उपास केला तरी चालेल। ही पूजा व्यवस्थित ब्राह्मणांना बोलावून घरात केली तरीही चालेल। ते आपल्याला या व्रताचा संपूर्ण फळ, विधी सगळं सांगतात। मी तुम्हाला पुढे दाखवत आहे की पूजेची मांडणी कशी आहे, पूजा कशी करायची आहे। पण त्याआधी थोडीशी माहिती म्हणून तुम्हाला मी सांगते की हे व्रत करताना सगळ्यात सुरुवातीला जे हे व्रत निघालं त्यावेळी महर्षी दुर्वासा एका वनात गेले होते। तेव्हा त्यांना कुणीतरी एक माळ भेट दिली होती। ती माळ होती स्फटिकाची माळ। म्हणून माता लक्ष्मीच्या, वरदलक्ष्मीच्या व्रतामध्ये स्फटिकाच्या माळेला अतिशय महत्व आहे। तर त्यांना रस्त्यात जाताना इंद्रदेव दिसले। जेव्हा दुर्वासा ऋषी निघाले होते वनातून, जंगलातून, तेव्हा त्यांना दुर्वासा ऋषी, इंद्रदेव दिसले आणि त्यांनी काय केलं की ते ऐरावत जे त्यांचे हत्ती आहेत इंद्रदेवांचे, त्यांच्यावरनं ते चालले होते। तर दुर्वासा ऋषींनी ती माळ त्यांना, इंद्रांना दिली, म्हणजे गिफ्ट दिली। पण त्यावेळी ती माळ इंद्रांनी दिली, ती दिली ऐरावत हत्तींना दिल्यावर हत्तींना ती काही माळ आवडली नाही। म्हणजे इंद्रांचे जे हत्ती असतात त्यांना ती माळ काही आवडली नाही, म्हणून त्यांनी पायानं तुडवून टाकली। त्यावेळी त्यांना महर्षी दुर्वासांना भयंकर राग आला। आधीच ते रागीट होते, त्यांना भयंकर राग आला आणि त्यांनी इंद्राला शाप दिला की तुझं राज्य नष्ट होईल। त्यावेळी नंतर राक्षसांनी इंद्रदेवांवर आक्रमण करून संपूर्ण त्यांचं जे राज्य होतं, म्हणजे देवराज्य होतं, तिथं राक्षस राज्य झालं आणि सगळीकडे राक्षसांचं राज्य आलं। देव सगळेजण घाबरले। या गोष्टीला कंटाळून ब्रह्माजींच्या म्हणण्यानुसार ते पुढं ब्रह्माजींनी सांगितलं विष्णुदेवांकडे जावा आणि प्रार्थना करा किंवा त्यांना मदत मागा, त्याशिवाय आपल्याला हे काही मिळू शकत नाही माघारी। मग त्यावेळी ते सगळेजण देव विष्णूंकडे गेले आणि त्याच्यानंतर सागर मंथन करायचं ठरलं। तर सागर मंथनात जी 14 रत्न निघाली त्यामध्येच माता वरदलक्ष्मी सुद्धा होती। तर वरदलक्ष्मीच्या एका हातामध्ये घडा होता आणि दुसरा हात तिचा वरद देणारा होता, म्हणजे आशीर्वाद देणारा होता। तेव्हापासून तिचं नाव वरदलक्ष्मी असं पडलं। तर तेव्हापासून वरदलक्ष्मी माता त्या 14 रत्नांमध्येच प्रकट झाली आणि तिची पूजा ही श्रावणातल्या शुक्रवारी, पौर्णिमेच्या आधी जो शुक्रवार येतो त्या शुक्रवारी केली जाते। मग त्याच वेळी त्यांनी वरदलक्ष्मी माता ही कायम 16 शृंगारामध्ये असते, म्हणून तिच्या पूजेमुळे आपल्याला सौभाग्यात वृद्धी होते, पती प्रेम प्राप्ती होते, आपली आर्थिक स्थिती सुधारते, संपूर्ण होतं। ज्या स्त्रिया 16 शृंगार करून कायम असतात त्यांना वरदलक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी असतो असं कथेत सांगितलं जातं। तर ह्याची कथा त्यावेळी संपूर्ण राज्य त्यांना मिळालं। माता लक्ष्मीने, म्हणजे वरदलक्ष्मी प्रसन्न झाली, इंद्राचं राज्य इंद्रांना मिळालं। पण त्याच्यानंतरची ही कथा अशी प्रचलित आहे की एक ब्राह्मण
ब्राह्मण स्त्री होती ती अतिशय पवित्र होती, ती सासू सासऱ्यांचं सगळं करत होती, नवरा मुलांचं सगळं करत होती आणि ती वरदलक्ष्मी मातेची किंवा माता लक्ष्मीची फार मोठी भक्त होती। सगळ्यांची सेवा व्यवस्थित करून ती माता लक्ष्मीची रोज पूजा अर्चना करत असायची। एक दिवशी श्रावण महिन्यामध्ये तिच्या स्वप्नामध्ये वरदलक्ष्मी माता आली। तिनं वरदलक्ष्मी व्रताची कथा तिला सांगितली की पूजा कशी करायची। माता लक्ष्मीने तिच्या स्वप्नामध्ये येऊन तिला सांगितलं की एक तांब्याचा घडा घ्यायचा, एक तांब्याचं ताम्हण घ्यायचं, त्याच्यावर तांदूळ ठेवायचे, त्याच्यावर तांब्याचा गडवा घ्यायचा, तांब्याच्या गडव्यामध्ये तांदूळ भरायचे, त्यात एक चांदीचं नाणं किंवा रुपयाचं नाणं टाकायचं, सुपारी टाकायची आणि हळदी कुंकू अक्षदा फूल टाकायचं। घड्यामध्ये या पाणी भरलं जात नाही, तर या घड्यामध्ये फक्त तांदूळच भरले जातात, कारण अन्नधान्यांचं सुद्धा ते प्रतीक असतं। आणि त्याच्यावरती नारळाला हळद लावून, म्हणजे श्रीफळ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे, त्याला हळद लावून हे विष्णूंचं पण प्रतीक करायचं आणि त्याच्यावर नाक तोंड देवीचं रेखाटायचं, त्या नारळ सजवायचा आणि तो कलशावर विड्याच्या 5 पानांवर ठेवायचा। असं करायचं। त्याच्यानंतर तिला 16 शृंगाराचं सामान, ओटी, वेलची, लवंगा, काजू, बदाम, ड्रायफ्रूट, जे काही फळं असा नैवेद्य तिला दाखवायचा। त्याचबरोबर ती जे समुद्रातनं प्रकट झाली त्यामुळे तिला कवड्या, गोमती चक्र या सगळ्याची सुद्धा खूप आवड आहे, त्यामुळे हे सुद्धा आपण त्यांना माता लक्ष्मीच्या किंवा वरदलक्ष्मीच्या पूजेमध्ये यांना फार महत्त्व आहे। त्याचप्रमाणे स्फटिकाची माळ जी ऐरावत हत्तीनं तोडून टाकली होती, त्या स्फटिकाच्या माळेवर जर वरदलक्ष्मी मातेचा जय माता लक्ष्मी असा जप जर आपण केला तर त्या दिवशी आणखीन माता वरदलक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते असं कथा सांगते। तर तिच्या या प्रकारची मांडणी करायची। ज्यांच्याकडे लक्ष्मीची मूर्ती, अष्टलक्ष्मीचा फोटो आहे त्यांनी फोटो ठेवायचा, त्याच्या पुढे कलशाची स्थापना करायची, त्याच्या पुढे आपण माता लक्ष्मी, गणपती बाप्पा आणि दोन्ही हत्ती अशी पूजा करायची। ज्यांच्याकडे जे शक्य आहे त्या सामानामध्ये आपण पूजा करू शकतो, असं काही नाही की हेच पाहिजे आणि तेच पाहिजे। तर त्याप्रमाणे मी पूजेची मांडणी केली आहे। ह्याला हळदी कुंकाला महत्त्व आहे म्हणून दोन्ही बाजूला हळदी कुंकू सजवून ठेवायचं। त्यांना जेवढं सुशोभित करता येईल तेवढं मस्तपैकी सुशोभित करून ह्याची पूजा करायची असं तिला वरदलक्ष्मींनी स्वप्नामध्ये येऊन सांगितलं। दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता श्रावणातला, त्या दिवशी तिने सकाळी उठून बाकीच्या महिलांना पण या व्रताची माहिती दिली की मला माताला वरदलक्ष्मीनं असं स्वप्नातून व्रत सांगितले, तर आपण सगळ्या करूया का। तर हे व्रत एकटीनं करण्यापेक्षा 10-12 स्त्रियांनी जर मिळून एकत्र केलं तर आणखीन त्याचे फायदे मिळतात अशी कथा सांगते। तर ब्राह्मण स्त्रीनं दुसऱ्या दिवशी या प्रकारे पूजेची मांडणी केली, महिलांना बोलवलं आणि सगळ्यांनी मिळून ते व्रत केलं। सगळ्यांना तिनं 16 शृंगाराचं सामान दान केलं, त्यांची ओटी भरली, त्यांना जीव घातलं, पुरणाचा स्वयंपाक केला आणि जीव घातलं। पूजा झाल्यावर उपास पुरणाच्या पोळीवर सोडतात, तर तिनं पुरणाचा स्वयंपाक करून संपूर्णपणे व्यवस्थित त्या सवाष्ण स्त्रियांना जेवू घातलं। या प्रकारे व्रताचं उद्यापन झालं। वर्षातनं एकदाच फक्त शुक्रवारी हे व्रत येतं। त्यावेळी त्या स्त्रीनं नंतर तिला जसं स्वप्नात सांगितलं होतं वरदलक्ष्मीनं मातेनं की त्या घड्याला प्रदक्षिणा घालायच्या, तर त्या घड्याला 16 प्रदक्षिणा घालतात आणि ती जेव्हा या घड्याला सगळ्या स्त्रिया मिळून प्रदक्षिणा घालू लागल्या त्यावेळी त्या स्त्रियांच्या अंगावरचे अलंकार सोन्याचे झाले। त्या स्त्रिया 16 शृंगारानं सोन्याच्या 16 शृंगार अलंकारानं भरून निघाल्या। ज्या स्त्रिया सगळ्या घड्याला प्रदक्षिणा घालत होत्या त्या सगळ्या स्त्रियांचे घरं दारं धनधान्यानं भरून निघाली, सोन्या नाण्यानं भरून निघाली। ज्यांना मुलं नव्हती त्यांना मुलं झाली, ज्यांना पुत्र नव्हता त्यांना पुत्र प्राप्ती झाली, असं या कथेचं सारांश आहे सगळा। तर या प्रकारे असा घडा भरला जातो आणि या प्रकारची ही पूजा केली जाते। तर मी तुम्हाला पुढे दाखवत आहे की ही पूजा सगळी आपण कशी करायची आहे, कशी मांडायची आहे ते आता तुम्ही बघा। पूजेची मांडणी दाखवते। तर हे आहे अष्टलक्ष्मीचा फोटो। या ठिकाणी तुम्ही वरदलक्ष्मीच्या पूजेसाठी लक्ष्मीची मूर्ती, लक्ष्मीचा फोटो, लक्ष्मी नुसती कसंही जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही इथं ठेवू शकता। लक्ष्मीची छोटी मूर्ती असेल, फोटो असेल, काही असेल, अष्टलक्ष्मी असेल तर अजून चांगलं। तर या प्रकारे पहिल्यांदा फोटो ठेवायचा। चौरंगाला केळीचे खुंट बांधायचे, केळीचे खुंट नसतील कर्दळीचे असतील तरीही चालेल। त्याच्यानंतर बरोबर लक्ष्मीच्या फोटोच्या पुढं इथं ताम्हणामध्ये आपण खाली पिसाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि ताम्हणामध्ये असे अखंड तांदूळ, अजिबात तांदूळ तुटके वगैरे वापरायचे नाहीत, तर असे तांदूळ पसरवून घ्यायचे। या प्रकारे ताम्हणाला असं हळदी कुंकू मी लावून घेतलेलं आहे। प्रकारे मी पानांची मांडणी करून घेतली आहे। तर त्या तांदळावर आपण हळदी कुंकू वाहिलं आणि वरती पानांना, विड्याच्या पानांना अशी 6 पानं
हळदी कुंकू लावून ठेवलेली आहेत आणि मध्ये एक पान स्वस्तिक घालून ठेवलेलं आहे। आता ह्याच्यावर आपण वरदलक्ष्मी माता बसवायची आहे। तर या प्रकारे खाली पानं फुलं अशी सजावट करून एक हळकुंड मौलीमध्ये किंवा सुती पांढऱ्या दोऱ्यामध्ये कलशाच्या गळ्यात या प्रकारे घालून घ्यायची। हे विष्णूचं रूप आहे, हे मंगळसूत्र आहे वरदलक्ष्मीचं असं मानलं जातं। आता तांब्यामध्ये आपण तांदूळ घ्यायचे आहेत। कलशामध्ये या वरदलक्ष्मीच्या व्रतामध्ये तांदूळ भरले जातात, ना की पाणी भरलं जातं। तर या प्रकारे कलशामध्ये तांदूळ भरून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यामध्ये हळदी कुंकू सुपारी, आपल्याकडे जर चांदीचं नाणं असेल तर चांदीचं नाणं या प्रकारे त्यामध्ये घालून घ्यायचं। म्हणजे हळदी कुंकू सुपारी आणि एखादं नाणं एवढ्याच गोष्टी त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आणि नंतर वरदलक्ष्मीची स्थापना करायची। तर या ठिकाणी या प्रकारे 6 पानं आंब्याची किंवा विड्याची अशी हळदी कुंकू लावून आपण कलशावर ठेवून घ्यायचे आहेत। आता त्यानंतर महत्त्वाची गोष्ट तयार करायचा हा नारळ। तर ह्याला मी संपूर्ण आधी शेंड्या काढून घेतल्या, ओला करून घेतला आणि नंतर त्याच्यावर आपण देवीचं चित्र रेखाटायचं आहे। तर मी या प्रकारे केलेलं आहे। आपण ते डोळे वगैरे मिळतात ते चिटकवू शकता, या प्रकारे करू शकता, कसंही करू शकता। मी दरवर्षी अशीच करते, त्यामुळं मी असंच केलेलं आहे। तर संपूर्ण नारळाला आधी हळद लावून घ्यायची आणि त्याच्यावर कुंकवानं देवी रेखाटायची आहे। या प्रकारे गजरा आणि गुलाबाचं फूल असं मी घालून घेतलं आहे। मागच्या लक्ष्मीची पूजा करून तिलासुद्धा हार वगैरे घालून घेतलेला आहे। मोठा फोटो असला तर अजून पूजेची मांडणी छान दिसती। माझा फोटो लहान पडतो आहे, त्यामुळं थोडंसं तुम्हाला फोटो मागचा दिसत नसेल। तर या प्रकारे सुंदरसा गजरा आणि फूल अशी मांडणी करून घ्यायची। गळ्यामध्ये ते हळकुंड आपण बांधलेला आहोत। तर या प्रकारे पूजेची मांडणी सगळी झालेली आहे। या छोट्या सिंहासनावर मी इथं माता लक्ष्मी, गणपती बाप्पा आणि हे 2 हत्ती यांना गुलाबाच्या पाकळ्यांवर 2 विड्याची पानं ठेवून त्याच्यावर बसवलेलं आहे। तर इकडं 2 समया लावलेल्या आहेत। पान सुपारी नेहमीसारखं आपलं पैसा खारीक बदाम त्याच्यावर ठेवलेले। या प्रकारे तुम्ही 5 विडे पण ठेवू शकता। माझ्या इथं थोडंसं नाही बसलं जागेमुळं खोबऱ्याचा नैवेद्य, इकडं फळांचा नैवेद्य आणि वेलची बदाम काजू मनुके ड्रायफ्रूट जेवढे असतील तेवढ्या सगळ्याचा नैवेद्य या देवीला जास्त पसंत आहे। तर आता मी इथं थोडंसं पाण्यात डेकोरेशन करते। मला मी संपूर्ण दाखवली पूजा कशी मांडणी केली ती। तर या प्रकारे हे बघा अशी पूजा मस्त दिसती आणि घरात एवढं प्रसन्न वातावरण होतं। आणि खरोखर ह्याचा एकच आहे की दोघा पती पत्नींनी केलं तर सौभाग्यात वृद्धी होते, आपला संसार सुखासमाधानाचा होतो, ज्यांना मुलं नसतील त्यांना मुलं होतात। तर या प्रकारे हा नारळ ही सगळी लक्ष्मीची पूजा तुम्हाला मी दाखवली पहिल्यापासून। या दोन्ही बाजूला मी हळदी कुंकू ठेवले, इथं गुळ खोबरं ठेवलंय, समया दिवे सगळं सुशोभित केलेलं आहे। इथं फळं ड्रायफ्रूट जेवढे आपल्याकडं लवंग वेलची ह्या सगळ्याला महत्त्व आहे। जेवढे ड्रायफ्रूट असतील तेवढे ठेवू शकता, जी फळं असतील ती ठेवू शकतात। ती पाण्यातनं आलेली आहे त्यामुळे इथं मी पाण्याची सजावट केली आहे। प्रत्येकच पूजेला मी पाण्याची सजावट करत असते। तर ही आहे स्फटिकाची माळ, जिला या ह्याच्यावर मंत्र म्हणायला महत्त्व आहे किंवा ज्याला स्फटिकाची माळ वापरायला सुरुवात करायची त्यांनी या दिवशीपासून स्फटिकाची माळ वापरू शकतात। तर इथं मी दिवे सुशोभित केलेले आहेत। कवड्या गोमती चक्र तिच्या आवडीचे प्रत्येक गोष्ट आणि तुपाचे दिवे श्रीफळ लाल गुंजा जे काही आपल्याकडे लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे ते सगळं ठेवायचं आहे। आता तुमचा प्रश्न असेल याच्यानंतर याचं काय करायचं आहे, तर आपलं सामान आपण नेहमीच्या सामानात पुन्हा ठेवू शकतो, ते आपल्या घरातच राहतं, त्यामुळं कुठंही आपण ते सामान परत ठेवू शकतो, परतच्या पूजेत ते वापरू शकतो। आज फक्त तिला नैवेद्य म्हणून आपण ते दिलेलं असतं आणि त्याच्यानंतर त्याचा वापर आपण पुढे दसरा दिवाळी या येणाऱ्या सणांना लक्ष्मीच्या करू शकतो। इथं तिची ओटी भरलेली आहे आणि अशीच आपण ओटी एखाद्या सवाष्णाला देऊन टाकायची आहे। त्याच प्रकारे मागं बांगड्या वायण सगळं तिचं मणी मंगळसूत्र हे सगळं तिथं मी ठेवलेलं आहे। तर या प्रकारची ही पूजा आहे। तुम्हाला कशी पूजा वाटली हे मला जरूर सांगा। बघा पूजा इथं कमंडलू ठेवलाय मी पाण्याचा भरून आणि रांगोळी। तर या प्रकारे अशी सुंदर वरदलक्ष्मीची पूजा तुम्ही करू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता आणि घरातलं वातावरण एवढं सकारात्मक होतं। याला 16 शृंगाराला महत्त्व आहे, त्यामुळे प्रत्येक स्त्रीनं संपूर्ण 16 शृंगार करून ही पूजा करावी असंच या व्रतकथेत सांगितलं जातं।
तर आता आपण आरती करूया आणि मग आता आपण आरती करूया। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्द भवभवानी सहितं नमामि। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नासे नुर्भे प्रेम कृपाजयासे सर्वांगे सुंदर सोटी सिंदुराचे कंठे जळके माळ मुक्ता फळाचे। जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्र हे मन कामना पुरते। जय देव जय रत्ना खचिता फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभे तो भरा ऋणधुणते नो पोरे चरणी घागरिया। जय देव जय वसे व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी जय देवी जय करवीर पूर्वासिनी सुरवर मुनिमाता पुरीवर हरदायनी मुरिहर प्रियकांदा कमलाकारे जठरीला जन्मविला धाता शस्त्रावदनी सुंदर पुरे गुणगाता। जय देवी जय महालक्ष्मी वससे व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी जय देवी जय माधुलिंगी गदा खेटकर विकिरणी झटके हाटक वाटे पीयूष रसपानी मानिक रसना सुरंग वसना मृगनयने शशिधर मदना राजस मदनाची जननी। जय देवी जय महालक्ष्मी वससे व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी जय देवी जय तारा शक्ति अगम्या शिव भजका गौरी संख्या मनत प्रकृति निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा निगमागम सारी प्रकटे पद्मावती निज धर्माचारी। जय देवी जय महालक्ष्मी वससे व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी जय देव जय तारक तु देवा सूर्यवर मुनिजन भावे करते तव सेवा कमला रमणा अससी अगणित गुण ठेवा कमलाक्षा मद रक्षुणी सत्वर वर द्यावा। जय देव जय व्यंकटेशा केवळ करुणा सिंधू पूर्वीसी आशा। जय देव जय हे निज वैकुंठ म्हणून ध्यातो मी तू ते दाखवी सगुण कैसे सकळिक लोकात देखून तुझे स्वरूप सुख अद्भुत होते ध्याता तुझला श्रीपती दृढ मानस होते। जय देव जय व्यंकटेशा केवळ करुणा सिंधू पूर्वीसी आशा। जय देव महालक्ष्मीचा विद्महे विष्णुपत्नीचा धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् नारायणाय च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। वेंकटरमणा गोविंदा वेंकटरमणा गोविंदा गोविंदा गो। तर जय माता वरदलक्ष्मी कशी वाटली तुम्हाला ही पूजा सगळी हे मला जरूर सांगा। आरती कशी वाटली अनिकेतनं शंख वाजवला तो कसा वाटला या माझ्या आरतीच्या पूजेच्या याच्या वातावरणानं सुद्धा तुमच्या घरातलं वातावरण पवित्र होऊ शकतं। त्यामुळे ज्यांना पूजा करायची आहे त्यांनी व्हिडिओ बघत पूजा केली तरी चालेल। तुम्हाला पूजा मांडणी कशी वाटली पूजा कशी वाटली कथा कशी वाटली आरती कशी वाटली हे मला सगळ्यांनी जरूर छान कमेंट करून सांगा। तर 12 ऑगस्टला हे व्रत आहे आपल्याकडं तर सगळ्यांनी छोटीशी आशा एस ज्योतिष कट्टा मन की शांती या तिन्ही परिवारांना खूप शुभेच्छा वरदलक्ष्मीच्या पूजेच्या। तर सगळ्यांना आपल्या परिवारातील प्रत्येक स्त्रीला सौभाग्य प्राप्त होवो हीच माता वरदलक्ष्मी चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ मी इथं संपवते। परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर। तोवर जय लक्ष्मी माता जय वरदलक्ष्मी माता।